हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही सौंदती यालमाच्या डोंगरामध्ये होतो. आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो. तर आमचं सगळं परडी भरायचा कार्यक्रम वगैरे सगळा झाला होता. फक्त आम्हाला दर्शन भेटलं नव्हतं देवीचं, त्यासाठी आम्ही राहिलो वस्ती आणि सकाळी उठलो लवकर पहाटे. तर इथे गजरेवाला आला होता, गजरा घेतला आणि सगळ्यांच्याकडे आवरावर चालू आहे. तर थंडी थोडीशी होती, एवढी पण थंडी नव्हती. धुकं पडली होती छान अशी आणि इथे सगळेजण उठले होते. तर हे आमचं 2 दिवसासाठी एक घर होतं, ती छोटीशी रूम. तर इथे सगळे उठलेत आणि आवरावर करतायत, सगळं पॅकिंग चालले. कारण आम्ही सगळं पॅक करून गाडीत सामान ठेवून मग दर्शनाला जाणार होतो. तर इथे आधी नाश्ता बनवला. म्हटलं पोटासाठी पोटोबा नंतर विठोबा करू. तर इथे नाश्ता घेतला आणि बाजूलाच आम्ही जिथे राहत होतो तिथे बाजूलाचे बांगड्या भरायच्या बसल्या होत्या. तर तिथे आधी बांगड्या भरल्या, नंतर मग येऊन आम्ही फ्रेश होऊन कपडे वगैरे छान घातले नवीन असे आणि दर्शनासाठी गेलो आम्ही. तर मंदिराकडे जाताना ताईला टॅटूवाला दिसला. ताई म्हणजे टॅटू काढून घेऊ का, तिला डेअरिंग होत नव्हती. तर म्हणजे थोडा डाऊट पण होता व्यवस्थित काढेल की नाही. तर छोटासा होता त्यामुळे ताईने लगेच काढून घेतला आणि मला वाटतं 400 रुपयेमध्ये टॅटू छान काढला त्यांनी. तर फिनिशिंग अजून पाहिजे होती, तर नंतर पण करून घेता येते सेकंड स्टेपला. त्यासाठी ताईने मग काढून घेतला, 15 मिनटं टॅटू काढला. तर इथे एकातल्या साड्या नेसून बायका छान जात होत्या, या बेळगाव साईडच्याच होत्या. तर ह्या मोबाईल बघून हसत होत्या, छान स्माईल करत होत्या, हाय वगैरे करत होत्या. अहो काय करलीस, म्हणजे व्हिडिओ काढालीस काय फोटो काढालीस, असं त्यातल्या ज्यांना समजत होतं मोबाईलमधलं त्या विचारत होत्या. तर इथे हे काका त्यांच्या आजीला घेऊन जात आहेत असं सपोर्ट देऊन मंदिराकडे दर्शनासाठी. आणि तुम्ही बघू शकता गर्दी, भयानक गर्दी होती. सकाळी मला वाटतं 8-9 वाजता आम्ही गेलो होतो, तेव्हा ही एवढी गर्दी होती. आणि जिकडे बघाल तिकडे गर्दी आणि लोकच होती आणि सगळा रोड असा येल्लो येल्लो वाटत होता. तर ह्याला काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा. चोंग्याची फळी आहे ती. बरेच जण चोंग्यांना चोंगे मोहरममध्ये करतात, त्याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आम्ही आधी आलो परशुरामाच्या मंदिराकडे. तर हे कुंड आहे, म्हणजे कुंडाचं पाणी पवित्र मानलं जातं आणि इथे कुंडात आंघोळ करून किंवा हातपाय वगैरे धुवून स्वच्छ होऊन नंतर मग परशुरामाचं दर्शन घ्यायचं. परशुरामाचं दर्शन घेतल्यानंतर रेणुकादेवीच्या दर्शनाला जायचं असतं. तिथे व्हिडिओ काढायला आत अलाउड नव्हता, त्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ काढला आहे. आणि नंतर मग इथे कुंडातलं पाणी पण घेऊन आलो आम्ही, कारण घरी न्यायचं होतं. कधी म्हणजे काय कार्यक्रम असला किंवा काय देवाचं कार्य असलं तर घरी पाणी शिंपडायचं वगैरे ते तर चांगलं असतं, ते देवाला ठेवायचं असतं. त्यासाठी 2 बाटल्या भरून घेऊन आलो होतो आम्ही, म्हणजे आईला, मला, ताईला, सगळ्यांनाच घरी वगैरे. तर इथे नंतर मग आम्ही रेणुकादेवीच्या मंदिराकडे गेलो. तर आई वगैरे आणि माझी सासूबाई पुढे पुढे चालल्या होत्या. मी तर व्हिडिओमध्ये म्हणजे शूट करण्याच्या नादात होती. तर सासूबाईंना माझी आईच हँडल करत होते जास्त करून. त्यांचं वय झालं, जास्त जमत नाही त्यांना, त्यासाठी आईच बघत होत्या, म्हणजे माझी मम्मी बघत होती. आणि ते गर्दी तर भयानक होती. शेवटी मग आम्ही विचार केला की वयस्कर ज्येष्ठ नागरिकांची जी लाईन आहे किंवा 100 रुपये वगैरे देऊन ती लाईन असते तिथे बघू, ट्राय करू. तर भयानक गर्दी होती. मला असं वाटत नाही की एवढी गर्दी मी कधी बघितली असेल ह्याच्या आधी. तर तुम्ही रोड बघू शकता किती भारी असं येल्लो येल्लो झाला आहे. तर सगळ्या प्रकारच्या सगळ्या वस्तू मिळतात इथे, बघू शकता, फळं वगैरे, फ्रूट्स वगैरे. आणि जिकडे बघाल तिकडे लोकं होती, जिकडे बघाल तिकडे. मंदिराच्या बाहेर वगैरे हे भंडारा वगैरे उडवतात आणि आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, त्यासाठी मी बाहेरच करत होते. आणि कचरा बघता येते, लोक किती कचरा पिशव्या वगैरे टाकून गेलेत. या हातात या काकांच्या बघू शकता, हा भंडारा उडवतात देवीच्या म्हणजे मंदिराच्या मागे आणि तीच पिशवी खाली टाकून देतात, तो कचरा झालेला असतो. आणि ही मुलं इथे पैसे जमा करतात, काही जण पैसे कॉईन वगैरे उडवतात तिथे देवीच्या मागे. तर ती मुलं वरती चढून कॉईन वगैरे जमा करत होते. तर आम्ही म्हणजे घाईघाईतच दर्शन झालं, पण दर्शन घेतलं आम्ही. नंतर मग मंदिराच्या समोरचा आवारा आहे पूर्ण, कमान वगैरे बघू शकता इथे, ही मेन आहे, इकडून लोक येण्याचा करतात. आम्ही अपोजिट साईडला राहायला होतो. असं फिरलो आवारा आणि प्रसाद वगैरे घेतला आम्ही घरी न्यायला. आणि इथे परशुरामाचं हे म्हणजे छोटंसं मंदिर आहे. तर इथे असं आहे की हे मीठ असतं, ते मीठ परशुरामाची छोटीशी मूर्ती आहे तिथे, ते मूर्तीवर वतायचं. इथे दिसते तुम्ही, हा कुंडसारखं आहे ना गोल, त्याच्यामध्ये. तर ते मीठ वतायचं आणि तिथे पाळणा आहे तो हलवायचा असतो, खासकर मुलांसाठी असतं. तर रेणुकादेवीचा पुत्र हा परशुराम, त्यासाठी मुलांसाठी असतं. तर मी पण केलं ते सगळं. आणि हे करून झाल्यानंतर परत आपण मंदिराकडे जायचं नसतं, अशी तिथे प्रथा आहे. तर मागे जायचं नाही, पुढे यायचं. मग मागे म्हणजे मंदिराकडे जायचं नाही परत. त्याच्या मागे काहीतरी शास्त्र असेल, त्यातलं मला माहीत नाही एवढं खास, पण मला जे तिथे कळलं किंवा आईने सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. असंच तिथे करतात. एकदा मीठ हे ओतलं किंवा म्हणजे ते काही मीठ वगैरे परशुरामावर ओतून सगळं करून झाल्यानंतर, पाळणा हलून झाल्यानंतर परत आपण घरी यायचं, मंदिराकडे तिकडे पुढे जायचं नाही, असं तिथे होतं, ते मी तुम्हाला सांगितलं. नंतर मग आम्ही पुढे इकडे घरी यायला निघालो. तर थोडीफार खरेदी वगैरे केली जाता जाता, म्हणजे बऱ्याच गोष्टी स्वस्त मिळतात जत्रेमध्ये. आणि ते नंतर मग आम्ही आलो आणि बाकीचं राहिलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्ही आवरावर केल्या, गाडीमध्ये भरल्या सगळ्या. आणि छान देवाचं नाव घेत मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाकडे घरी.
आम्ही निघालो होता बेळगावला. आमचा परतीचा प्रवास चालू झाला आणि जाताना ह्या गाड्या दिसत होत्या, खूप साऱ्या गाड्या. खूप लोकं आली होती सौंदती याल्लामाला आणि म्हणजे जात पण तेवढेच होते, येत पण तेवढेच होते. तर ह्यांचे दर्शन वगैरे झाले तर हे लोकं गावी चाललेत आणि किती साऱ्या गाड्या बघू शकता तुम्ही. बैलगाड्या पण होत्या, ट्रॅक्टर, मोठ्या गाड्यावर. तर भारी वाटते एक असं म्हणजे मस्त मजा येते अशी. एक म्हणजे फॅमिलीसोबत जाणं म्हणा किंवा गाव एकत्र जाताना ते भारी वाटतं. तर आमची 9:30ची बस होती. आम्ही थांबलो नाही त्या दिवशी. सौंदती डोंगरातून आलो आणि नंतर मग आमची गाडी होती 9:30ची. तर परडी घेऊन कुणाच्या घरी राहता येत नाही असं म्हणतात. त्यामुळे मग आम्ही ठाण्याला जायला निघालो. म्हणजे 9:30ची बस होती आमची. आणि ह्या लष्करी किंवा ह्या स्लीपर बस बघून एवढं भारी वाटतं. कारण लहानपणी ह्या बस आम्ही मोजायचो जेव्हा पाण्याला आम्ही बोरला रोडवर आमचा बोर होता, अजून पण आहे म्हणजे माझ्या माहेरी. आणि त्या हायवे रोडला ह्या गाड्या जायच्या. म्हणजे आम्ही मोजायचो किती गेल्या किती आल्या. ह्या लष्करी बस फक्त हे पडदे वगैरे बघून ना असं वाटायचं आतमधनं बस कशी म्हणजे कशी असेल, किती भारी असेल, खूप भारी वाटायचं. आणि लकीली त्या बसनं आता येता जाता येतं आहे. पण ते लहानपण वेगळं होतं, आत्ता काय वाटत नाही त्याचं. तर मध्ये बस थांबली बेळगावला आणि जेवायला. आणि ती शर्मा म्हणून बस किती मोठी होती तुम्ही बघितलंच असाल. तर आम्ही आलो घरी व्यवस्थित आणि 1-2 दिवसांनी मग आम्ही परडी भरायचा कार्यक्रम ठेवला. घरी देवकार्य ठेवायचं असतं देवाला जाऊन आल्यानंतर. तर इथे एका आजीबाईंना बोलवलं होतं आम्ही म्हणजे आमच्या रिलेटिव्हमध्ये आणि परडी भरून घेतली आम्ही आणि आमचं इथे देवकार्य छान संपन्न झालं. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आता लवकर ब्लॉग येणार नाही आहे, थोडंसं घाई गडबडीत आहे, यात्रा आहे गावची त्यामुळे. तर भेटू लवकरच, तोपर्यंत बाय. मुने सुरीचा उद उद मुने सुरीचा उद उद जोगन भावीचा उद उद भावीचा उद उद परशुरामाचा उद उद रामाचा उद उद कुंडाचा उद उद कुंडाचा उद उद शिकाऱ्याचा उद उद शिकाऱ्याचा उद 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 गावचे पांढरीचा उद उद पांढरीचा उद उद